मंडळी, सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष कुणाचा या सुनावणीचा 8वा दिवस पार पडला. यामध्ये 8व्या दिवशी ठाकरेंच्या गटाकडून देवदत्त कामत यांच्याकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. कालच्या सुनावणीत सिब्बल यांनी जर आम्हाला हा पक्ष मिळणार नसेल तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा अशी मागणी केली होती. त्यामुळे कोर्टात आज काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. सगळ्यांना असंच वाटत होतं की शिवसेना हा पक्ष आता ठाकरेंच्या एक पाऊल दूर आहे आणि आज देखील हेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. देवदत्त कामत यांच्याकडून आमदारांनाच अपात्र करा म्हणजे निवडणूक आयोगाचा काहीच अधिकार राहणार नाही अशा जोरदार युक्तिवादाने हल्ला केला आणि संपूर्ण केस ठाकरेंच्या बाजूने खेचून आणली. त्यामुळे आज ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी आजच्या सुनावणीत असे काय महत्त्वाचे 10 मुद्दे मांडले, त्यासोबत आजच्या सुनावणीत काय काय घडलं याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील. आपण पाहताय विशेष भारी. मंडळी, निवडणूक चिन्हाच्या वादाबाबत बोलताना कामत यांनी कपिल सिब्बल यांची कालची मागणी पुन्हा केली. कामत यांनी न्यायालयात सांगितलं की आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुरू असताना निवडणूक आयोगाने घाईघाईने धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिलेलं होतं, जे कायदेशीर दृष्ट्या चुकीचं होतं. जर न्यायालय किंवा निवडणूक आयोग या क्षणी योग्य पक्षाची निवड करू शकत नसेल तर शिवसेनेचे मूळ पक्षचिन्ह गोठवण्यात यायला हवं, जेणेकरून कोणत्याही एका गटाला त्याचा आवाजावी फायदा होणार नाही. त्यामुळे झालं असं की कोर्टात ठाकरेंची बाजू कायदेशीर दृष्ट्या ताकदवान झाली. त्यानंतर आमदार अपात्रता आणि पक्षचिन्हाच्या लढाईत सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. देवदत्त कामत यांनी आपल्या युक्तिवादाची सुरुवात करतानाच विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष या दोन संकल्पनांमधला मूलभूत फरक न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिला. कामत यांनी अत्यंत स्पष्टपणे मांडलं की विधिमंडळ पक्ष कधीही निवडणुकीसाठी स्वतः उमेदवार उभा करत नाही किंवा उमेदवारांची निश्चिती करत नाही. ती सगळी प्रक्रिया मूळ राजकीय पक्षाच्या माध्यमातूनच पार पडते. त्यामुळे केवळ विधिमंडळ पक्षात बहुमत आहे किंवा आमदाराची संख्या जास्त आहे या आधारावर मूळ राजकीय पक्षावरच ताबा सांगणं हा 10व्या सूचीचा थेट अवमान आहे. जर एखाद्या गटाला पक्षाच्या ध्येय धोरणांवर आक्षेप असेल किंवा पक्षापासून वेगळं व्हायचं असेल तर संविधानातील तरतुदींनुसार त्यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करणं आवश्यक आहे. 1/3 किंवा 2/3 आमदारांनी वेगळं होऊन आम्हीच मूळ पक्ष आहोत असा दावा करणं हे कायद्याच्या दृष्टीनं पूर्णपणे अमान्य आणि अवैध असल्याचं कामत यांनी नमूद केलं. त्यासोबत या युक्तिवादाला पुढे नेताना देवदत्त कामत यांनी एक अत्यंत रोखठोक सवाल उपस्थित केला. कामत यांनी सवाल केला की जर 5 पैकी 3 आमदारांनी पक्षांतर केलं किंवा बंडखोरी केली तर तो संपूर्ण पक्ष या 3 आमदारांच्या मालकीचा होणार का? जर केवळ आमदारांच्या संख्याबळावरच पक्षाची मालकी किंवा निवडणूक चिन्हाचा निर्णय घेतला जाऊ लागला तर संविधानातील पक्षांतर बंदी कायदा म्हणजेच 10वी सूची कागदावरच राहील आणि देशातील राजकीय व्यवस्थेत मोठी अराजकता माजेल. त्यानंतर पक्ष घटनेच्या आणि संघटनात्मक बहुमताच्या या मुद्द्यावर बोलताना कामत यांनी सर्वोच्च न्यायालयात महत्वाची कागदपत्र सादर केली. कामत यांनी न्यायालयाला सांगितलं की मूळ राजकीय संघटनेमध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी 19 लाखांपेक्षा जास्त प्राथमिक सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचं भक्कम समर्थन होतं, तर दुसरीकडे शिंदे गटाकडे केवळ 4 लाखांपेक्षा आसपास सदस्य होते. याशिवाय 2018च्या शिवसेनेच्या पक्ष घटनेचा संदर्भ देताना कामत असं म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या कोणत्याही पत्रात 2018च्या पक्ष घटनेला अवैध म्हटलं नव्हतं. मात्र नंतर अपात्रतेच्या कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि पक्षावर ताबा मिळवण्यासाठी त्यांनी पक्षाच्या सर्वोच्च रचनेची आणि पक्षप्रमुखांच्या अधिकारांची पायमल्ली केली. या सगळ्यांवर न्यायमूर्तींनी विचारणा केली की आम्ही अध्यक्षांची भूमिका स्वतः हाती घेऊन आजच्या आज एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अपात्र घोषित करू शकतो का? तसेच विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांच्या सीमा ओलांडून न्यायालय थेट अपात्रतेची शिक्षा लादू शकते की हे प्रकरण पुन्हा प्राधिकरणाकडे पाठवायला पाहिजे? या बिकट प्रश्नाला उत्तर देताना कामत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे जुने ऐतिहासिक निवाडे जसे की सादिक अली केस, सुभाष देसाई खटला, तसेच BC चतुर्वेदी आणि ओम कुमार प्रकरणांचे दाखले दिले. यावरून कामत यांनी न्यायालयाला पटवून दिलं की जेव्हा विधानसभा अध्यक्ष किंवा एखादं मंडळ राजकीय पक्षपातीपणा करून कायद्याच्या विरोधात काम करतं तेव्हा सर्वोच्च न्यायालय हातावर हात ठेवून राहू शकत नाही. त्यानंतर कामत यांनी स्पष्ट केलं की सर्वोच्च न्यायालयाला ज्युडिशियल रिव्ह्यू हा करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि विशेष परिस्थितीत न्यायालय स्वतः अपात्रतेचा अंतिम निर्णय घेऊ शकतं. यावर न्यायमूर्तींनी देखील सहमती दर्शवत अध्यक्षांचा आदेश अवैध असल्यास तो रद्द करण्याचा आणि योग्य तो न्यायिक दिलासा देण्याचा अधिकार न्यायालयाकडे यात शंका नाही असं मान्य केलं.
मंडळी, या सगळ्या गोष्टी आज कोर्टात घडल्या. आता येऊयात 10 महत्वाच्या मुद्द्यांकडे. देवदत्त कामत यांनी न्यायालयात कठोर भूमिका घेत पुढील मुद्दे मांडलेत. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातील संख्याबळ पाहून घेतलाय. त्यानंतर दुसरा असा आहे की आम्ही अध्यक्षांवरचा विश्वास गमावलेला आहे. त्यानंतर तिसरा असा आहे की 10व्या सूचीत आमदार अपात्रतेबद्दल सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्यात. चौथा, सोबत सुभाष देसाई केसचा दाखला दिलाय. पाचवा, विधानसभा अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाहीये. आणि 6वा, सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार आहे, असं कामतांनी म्हटलं. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही, पण सुप्रीम कोर्टाने त्यावर निर्णय घेतल्याची अनेक जुनी प्रकरणं आहेत. आमदारांची टर्म संपली असली तरी कोर्टाचा निर्णय महत्वाचा आहे. फूट पडलीये की नाही हा सोक्षमोक्ष कोर्टाने लावावा. त्यानंतर 7वा, 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा होणार का? त्यानंतर 8वा म्हणजे की अपात्रतेच्या निर्णयाआधीच आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदेंना देऊन टाकले. अपात्रतेचा निर्णय झाला असता तर चित्र वेगळं असतं. त्यासोबत 9वा असा आहे की राजकीय संघटनेत आमच्याकडे बहुमत होतं. आम्ही कागदपत्र सादर केली. 19 लाखांपेक्षा जास्त सदस्य आमच्याकडे होते आणि शिंदेकडे फक्त 4 लाख सदस्य होते. तरी देखील पक्ष त्यांचा कसा आहे? आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे पक्षांतर निर्णयावर अध्यक्ष अपयशी ठरल्यास कोर्ट निर्णय देऊ शकतो आणि आमदार संख्याबळावर निर्णय दिल्यास परिशिष्ट 10 कागदावरच राहील आणि देशात अराजकता माजेल. त्यामुळे ह्या सुनावणीचा शेवट लवकरात लवकर व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. बाकी मंडळी, शिवसेना पक्ष कोणाचा आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या विशेष भारीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.